SVIT सोलापूरमध्ये पायथॉन फॉर डेटा सायन्स कार्यशाळेचा दिमागदार शुभारंभ. औद्योगिक क्षेत्रातील वाढती गरज ओळखून विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथं 3 दिवसीय पायथॉन फॉर डेटा सायन्स कार्यशाळेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. पुणे येथील नामांकित प्रो अझूर सॉफ्टवेअर सोल्युशन्स यांच्या तांत्रिक सहकार्यानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेट्रो सोलापूर न्यूज चॅनलचे संपादक आणि NK स्कूलचे ट्रस्टी अध्यक्ष विकास हनुमंत कस्तुरे यांनी यावेळी दीप प्रज्वलन केले. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथं तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करा. यश तुम्हाला निश्चितच मिळेल. 15 वर्षाचा प्रदीर्घ पत्रकारितेचा अनुभव आणि राज्य शासनाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार विजेते असलेल्या कस्तुरे सरांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पुणे येथील प्रो अझूर या IT क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तेजस गिरम व नितेश वायकर डेटा अनालिस्ट प्रो अझूर, ओंकार हांडे व शुभम जाधव सॉफ्टवेअर इंजिनियर प्रो अझूर हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पायथॉनच नाही तर डेटा सायन्स, ॲडव्हान्स्ड ॲनालिटिक्स आणि रिअल वर्ल्ड इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स या विषयांचे सखोल ज्ञान देणार आहेत. पुण्यातील खराडी इथं मुख्यालय असलेली प्रो अझूर कंपनी AI ऑटोमेशन, क्लाउड सोल्युशन आणि RPA बॉट सर्व्हिसेस यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रात कार्यरत आहे. 100हून अधिक नामांकित कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी त्यांचं सामंजस्य करार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते इनोव्हेशन टू सोसायटल या ब्रीदवाक्यांनी कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर BP रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याप्रसंगी संस्थेचे आदरणीय सेक्रेटरी अशोक भोसले, व्हाईस प्रेसिडेंट HM बागल आणि खजिनदार BD रोंगे यांनी आयोजनाबद्दल कौतुक केले. प्राचार्य डॉक्टर सुतार आणि कॅम्पस इन्चार्ज कीर्ती भोसले यांनी पाहुण्यांचं स्वागत केले. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एंट्रनशिपच्या संधी, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि करिअर गायडन्स मिळणार आहे. कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या पुढाकारानं आयोजित या उपक्रमामुळे सोलापूरमधील अभियांत्रिकी क्षेत्रात एक नवं दालन खुलं झालं आहे.